कर्मा या खेळाडूला सुद्धा पाहतायत, प्रतीक पाटीलला पाहतायत, मंगेश यादव असतील, त्यानंतर आसिफ शेख सारखा खेळाडू गेली कित्येक वर्ष आपण पाहिला, एक हरपन मौला खेळाडू म्हणून आसिफ शेखला आपण पाहतायत. वेलकम आसिफ. त्याचप्रमाणे हकीम शेखला आपण पाहू शकाल. मात्र विजय जाधव असतील, तर ही संपूर्ण जी खेळाडू नीरज कुमार कलवाला आपण पाहतायत, नंदन विश्वकर्माला आपण पाहू शकाल. ही संपूर्ण जी मांदियाळी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची पाहायला मिळते. लगातार 3 विकेट जर विशू घेतोय तर डेफिनेटली लैला अर्थातच राहुल आणि संदीप मडवी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. याला मॅच मध्ये गौतम पाटीलने जबरदस्त बहारदार खेळ केला. 11 बॉलमध्ये 34 धावांची वादळी खेळ केली आणि आज योगेशजी घरत खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी विश्वनाथ जाधव, धानिव एक्सप्रेस पहिलं षटक हाताळण्यासाठी. अप्रतिम खोलवर चेंडू होता. यावेळेला मात्र ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना राहिल शाहिद अन्सारी, त्यांचे पिताश्री भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळले आणि चाचा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आणि एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. टीम 94 कॉमन आपण पाहतायत. एसएच एंटरप्राइजेसचे सातत्याने खूप चांगल्या प्रकारचं योगदान देणारी, या टीमला पाठबळ देणार असं व्यक्तिमत्व हजरतभाई शेख यांचं नेहमीच योगदान आपल्याला पाहायला मिळतं. संजयभाई म्हात्रे असतील. 12 ते 16 असा कॉमन प्रीमियर लीगचा थरार सुद्धा रंगताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अमित कामणकर बॅकफुटला जात असताना टॅप केला जातोय. प्रतीक पाटील पुढे सरसावेल. प्रतीक पाटीलचा जर विचार केला तर हे स्टाईल आज वेगळ्याच लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. MS धोनी बिग फॅन आहेत आणि प्रतीक पाटीलकडे चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला. एक चांगला खेळाडू म्हणून अंडरआर्म पासूनचा प्रवास आणि त्यानंतर ओव्हरऑल मध्ये विश्वनाथ जाधवने जे क्रिकेट कट्टामध्ये खूप चांगल्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या, एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलं. ज्या वेळेला मात्र क्रिकेटमध्ये अंडरआर्म मध्ये खूप रहस्य होतं, परंतु नंदकुमार पाटील यांनी त्याची खेळाडू वृत्ती पाहिली, खेळ पाहिला आणि त्याला इन केलं. अप्रतिम परफेक्ट ब्लॉक कॉल मध्ये चेंडू आपण पाहतायत आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली काय एक्झॅक्टली झालं गेलंय ते आपण पाहू शकणार आहोत. आणि इथून जर आपण पाहतायत आणि इथून शुअर नव्हते आणि यस डेफिनेटली फलंदाज राहिल अन्सारीला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. राहिल अन्सारी या टीमचा बाहुबली मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपण पाहतायत. अंडर 24 च्या माध्यमातून डीडी स्पोर्ट्स भिनार भिवंडीचं मैदान हिरवळ मैदानात पालघर संघातून खेळताना पाहायला मिळाला. तेवढा इम्पॅक्ट काही दाखवू शकला नाही, परंतु चांगला खेळ नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने कामगिरी पाहिले. राहिल अन्सारी बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धनराज बॅटर पाहायला मिळतोय. एका साईडला अमित कामणकर सारखा खेळाडू, प्रवीण कुडू या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया वेलकम. आमच्या व्यासपीठावर हरीश कुडू पाहायला मिळत आहेत. पंकज पाटील या ठिकाणी आहेत. परशुराम कुडू, वैभवजी पाटील, मितेश पाटील, दीपेश कुडू, हार्दिक कुडू, त्यानंतर मयूर कुडू यांना आपण पाहतात. निकेश वजय. एक धाव वर्जित केली जाते. विश्वनाथ जाधवची हीच टेक्निक आणि स्पेशालिटी आहे जी घेऊन गेली त्याला. भरपूर फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतली. प्रत्येकाचं स्वप्न असतं सुप्रीमो चषक खेळावं, ते त्याचं स्वप्न पूर्ण झालं. एक्सप्रेसो कार मिळाली. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दे. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू फार वेगाने निघून जातोय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता मिळेल चौकार 4. चौकारानंतर संघाची धावसंख्या टीम 94
कामांची आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक महाराज जय विश्वकर्मा थोडेसे यावेळेला एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 7 रन्स. विश्वनाथ जाधव यासाठीच ओळखला जातो. अमित कामणकर एका साईडला, धनराज एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला आतापर्यंत. विश्वनाथ जाधवच्या गोलंदाजीवर मॅग्निफिसंट बॉलिंग. 10वा सुप्रीमो चषक विश्वनाथ जाधवने गाजवला. अप्रतिम. 17 मे ते 21 मे आणि 21 मेचा दिवस कोण विसरेल. संपूर्ण पालघर जिल्ह्यातील प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष त्या सुप्रीमो चषकामध्ये लागलं होतं. आशिया खंडातील नंबर 1 क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा म्हणून वर्ल्ड कप ज्या स्पर्धेला ओळखलं जातं. आदरणीय संजयजी पोतनीस कलिना आमदार आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब सर परिवहन मंत्री म्हणून ज्यांची ओळख, यांच्या कुशल नेतृत्वामुळे त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. ते सांताक्रूज एअरलाइन्सच्या मैदानात. आणि त्याच मैदानात मात्र आपण पाहिलं तर शौर्य हर्षित ठाणे या संघाबरोबर या संघाच्या माध्यमातून हा खेळाडू खेळला. आणि तब्बल जर आपण पाहिलं तर 11 लाख व सुप्रीमो चषक आणि एक्सप्रेसो कार ज्याला मिळाली तोच विश्वनाथ जाधव. आणि तदनंतर त्याची जी वर्णी लागली इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने होता. जय विश्वकर्मा. धनराज नो डाऊट पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. अमित कामनकरकडे एक ग्राउंड स्ट्रोकचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज खरी गरज असेल ती मात्र संघाला सावरण्यासाठी. संघाला डावाला स्वतःला सावरावं लागेल. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघ पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करतायत. एकाच वसई तालुक्यातून बिलॉंग करतायत. जय विश्वकर्मा हीच ती ताकद बनली गेले जय विश्वकर्माची. 2015चं वर्ष 26 जानेवारीचा दिवस तुम्हाला अजून आठवतो. भिणारच्या मैदानात खासदार चषक झालं होतं आणि त्याच खासदार चषकामध्ये पहिला डेब्यू केला होता धानिव संघामध्ये जय विश्वकर्माने. आणि पहिलीच मॅन ऑफ द मॅच मिळाली. धनराजच्या बॅटमधून गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला सुंदर पद्धतीने खेळलं गेलं. चौकार. 4 धावा. फाईन लेग क्लिअर करणारा संघर्षाचा चौकार. जय विश्वकर्मा अगदी त्या रडार मध्ये चेंडू आला आणि धनराजने वळवलं, फक्त दिशा दिली होती. तदनंतर केलेला कमबॅक. या गोलंदाजाकडे ती लय आहे आणि खऱ्या अर्थानं लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. व्हेरिएशन कसं करावं याचं प्रात्यक्षिक सातत्याने दर्शवून दिलं गेलंय तोच गोलंदाज जय. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना अकुट टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगला चेंडू निघून जाईल आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द पवेलियन. मिस्टर धनराज गॉन. दूध झाले तुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर झाला. प्रकाश तुंबडा अर्थातच ॲप्पी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विकेट मिळवली जय विश्वकर्मा. असे अनेक विकेट ज्याच्या करिअरमध्ये ज्याने घेतलेल्या आहेत. विकेट हॅट्रिक, मेडन ओव्हर. तो मला सामना अजून आठवतो. मुसळधार पाऊस सुरू होतं. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, आर्यनचं ते मैदान आणि संदीपदादा परदेशी यांनी जी स्पर्धा भरवली गेली होती पालघरमध्ये. 6 बॉल 6 धावेची गरज असताना ओपनमधून हा खेळाडू खेळला होता आणि प्रतिस्पर्धी संघाचे पालघरचे स्टार कास्ट कंपनी होती. निरंजन गरत, त्याचप्रमाणे पोलार्ड सारखा खेळाडू, करण रावरे सारखा खेळाडू. त्या संघाच्या अगेन्स्ट याच गोलंदाजाने 6 बॉल 6 धावा दिल्या नव्हत्या. ऑन साईडला खेळला गेलाय. जबरदस्त फ्लॅट 6 षटकार आल्या आल्या प्रकाश तुंबडा ॲप्पीच्या बॅटमधून क्लास संघर्षाचा षटकार. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 17 धावा. पहिल्या षटकात विशूच्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकात 10 धावा जय विश्वकर्माच्या. 2 षटक 17 धावा, 2 गडी बाद.
11 पिंपळास टीम जर आली असेल तर रिपोर्टिंग करा आणि आई गावदेवी सातिवली अ टीम जर आली असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 17 धावा. प्रकाश तुंबडा जर लगातार 3 षटकार जर ठोठावतोय तर आदरणीय सन्माननीय कृपेजी कडू शिवसेना शाखा प्रमुख नवसई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आपला मित्र आहे ना हॅपी. 2 षटकांचा खेळ. 17 धावा फलकावर. वेलकम भूषण कडू. दुपारच्या सत्रात सहर्ष स्वागत. नंदन विश्वकर्मा आपल्या गोलंदाजी मार्कवर. नंदन अमित कामणकर एक ग्राउंड स्ट्रोकचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. खेळावा लागेल. ऑफ साईडला काय तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा सहजगत्या परिपूर्णतः केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. यंदाच्या हंगामामध्ये दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ फॉर्मामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक वर्ष दोन्ही संघांचा दबदबा हा कायम राहिलाय वसई तालुक्यामध्ये आणि दोन्ही संघ भिवंडीत सुद्धा खेळतात. ही खूप महत्वाची गोष्ट पाहायला मिळते. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करत निघून जाईल का. वॉर्ड ऑफ फिल्डिंग. या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तर आहेच आणि आपण पाहू शकतायत आयोजकांकडून मागणी येते. पंच आपण चेक करूया. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आशुतोष व्यवहारे सर यांना यावं लागेल. बाहेरचा सेफ आहे का. सेफ आहे. सेफ आहे. तर थँक्यू. हे आहे डिसिप्लिन. कारण हवेत ऑलरेडी पाय आपण पाहिले होते. जेणेकरून आयोजकांची हीच म्हणणं असतं की प्रत्येकाला समान न्याय मिळावा. मॅच समाप्त झाल्यानंतर कोणी मात्र ते डिस्कस न करता कामा नये. एकच धाव. अमितचा फटका चांगला होता नो डाऊट. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि त्याचंच कारण. आणि कलवा असा एक प्लेअर आहे. बाउंड्री लाईन टच असताना त्याने कित्येक असे षटकार रोखले गेलेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून कलवा याच्याकडे पाहिलं जातं. आसिफ शेख चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3. नंदन विश्वकर्मा एक वेगवान मारा करण्यासाठी जो ओळखला जातो आणि नेहमीच विशू जाधव आणि विश्वनाथ जाधव आणि जय विश्वकर्मा या गोलंदाजावर एक फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त विश्वास ठेवतात. ऑन साईडला मनगडचा वापर केला. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने निघून जाईल. वॉर्ड फिल्डिंग परंतु बॅकअप चांगला मिळाला नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल या वेळेला अमित कामणकरच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. आशिष बॅकअपला आले होते आणि आशिष हा सुद्धा एक चांगला फिल्डर आहे. तो झेल मला अजूनपर्यंत आठवतो. आमदार चषक विराथनचं मैदान. अल्पेश दादा भोईर यांची ती स्पर्धा काय कॅच टिपला होता आणि तिथून मॅच टर्न झाली होती. तोच आशिष कांगडा पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु चेंडू काही मिळाला नाही. बाउन्स मिळाला होता. उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीत. ग्रेट बाउन्स. पुन्हा एकदा टप्पा अचूक पद्धतीने हीच ताकद बनली गेली या गोलंदाजाची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. फार रणनीती कशी विश्वनाथ जाधवने आखली. पहिल्या षटकामध्ये विशूने 7 धावा दिल्यानंतर सुद्धा त्याने तिसऱ्या षटकामध्ये तो आला नाही. कारण सुमित ढेकलेच्या माध्यमातून हे धडे गिरवले गेलेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून सुमित ढेकले या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष आपण पाहता चांगला खेळ करत असताना. म्हणजे एखाद्या जर खेळाडूची संगत जर चांगली असेल त्यावेळेला त्या संगतीने तुम्ही वाढताना पाहायला मिळतात आणि त्यांचे तुम्हाला कुठेतरी गायडन्स मिळत राहतं. आणि हे स्ट्रॅटेजी आखली गेली विश्वनाथ जाधवने. पहिल्या षटकात 7 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकात 10 धावा आणि तिसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. याला म्हणतात गेम प्लॅनिंग. तुमच्याकडे गेम प्लॅनिंग 2 असावेत. एक ए प्लॅन आणि दुसरा बी प्लॅन. जर ए प्लॅन तुमचा सक्सेस होत नाहीये तर डेफिनेटली दुसरा प्लॅन सक्सेस होणार. परंतु त्यासाठी संयम, मेहनत, जिद्द आणि जिज्ञासा या जर गोष्टी तुमच्या अंगी असतील तर डेफिनेटली तुम्हाला यश हे प्राप्त होणारच.
3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 25, 8.33च्या सरासरीने आतापर्यंत चाललेत. ते टीम 94 कॉमन टीम संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचे 2 षटक ही मायने राखणार आहेत. 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये पलटवार करण्याची ताकद ठेवणारी 2 फलंदाज. अर्थातच एका साईडला आपण पाहतो प्रकाश तुंबडा, एका साईडला अमित कामणकर. म्हणतात ना, यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला हा क्रिकेटच्या खेळामध्ये ठेवावा लागतो. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. खूप चांगली गोलंदाजी हाताळत असताना विश्वनाथ जाधव, भल्या भल्या फलंदाजाने ज्यांनी घाम फोडलाय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. ॲप्पी आणि विश्वनाथ जाधव हे एक गाव एक एकंदरीत ओपन संघातून एकाच संघामध्ये खेळतात. ज्या वेळेला आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत जेव्हा सामने असतात हे आपण सातत्याने पाहिलंय, त्यावेळेला एकाच संघातून अतिशय सुंदर खेळ करत असताना पाहायला मिळतात. मनोर विभागामध्ये खास करून एक खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे रणनीती माहिती आहे. 26 धावा, 26. भूषण कुडू आमच्या समवेत जॉईन झालेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. त्यांचं वेलकम दुपारच्या सत्रामध्ये. संघाची धावसंख्या फलकावर 26 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 8 आणि 2 बॉलमध्ये 1. अशा पद्धतीने एक्स्ट्रा धाव एक सुद्धा खर्च केलेली नाहीये. ही त्यांची ताकद बनली गावदेवी धानवी टीमची. पंकजदादा पाटील असतील, नंदकुमार पाटील असतील यांनी संघाची बांधणी केली आणि पुढे मात्र हा वारसा कायम राहिला. जय विश्वकर्मा या खेळाडूकडे पाहिलं, त्याला पुढे आणलं. विश्वनाथ जाधव सारखा एक टॅलेंटेड खेळाडू आज जाधवपाडा धानवीचं नाव याने 7 समुद्रा पलीकडे मात्र नेऊन ठेवलंय. व्हॉट अ शॉट. अमित कामनकर थांबणार नाही आहे. या वेळेला सांगत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. षटकार. थँक्यू. जबरदस्त फटकेबाजी यावेळेला करत असताना आपण पाहत आहेत. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते. या षटकारानंतर संघाची धावसंख्या 32. टीम 94 कॉमन टीमकडे एक मोठी फळी आहे. अकबर शेख सारखा फलंदाज गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली कॉमन टीम मधून. वैभव धूम सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. मोठी फळी आहे. ज्या पद्धतीने राहिल अन्सारी बाद झाल्यानंतर सिच्युएशन थोडीशी डाऊन होती, परंतु तदनंतर संघाला स्वतःला डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत अप्रतिम वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडूला फोर्स केला होता, कलवा पुढे सरसावला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डबलवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एक चान्स घेतला होता अमित कामणकर, एक टॅलेंटेड खेळाडू आणि भरपूर वर्षांचा जो एक्सपिरियन्स दर्शवत असताना पाहायला मिळतो. अमित कामणकर दर्शवत असताना नो डाऊट अबाउट इट, समोरचा गोलंदाज खूप चांगला आहे, दर्जेदार आहे, परंतु माझ्याकडे सुद्धा बॅट आहे, मी सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो. आणि या वेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगोदरच रीड केलं होतं विशू या गोलंदाजाने की रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करेल तर डेफिनेटली लेग स्टंपला पिचिंग करू. आणि हेच दर्शवत असताना डॉट बॉल. संघाची धावसंख्या फलकावर 34 वर जाऊन पोहोचली गेली. गुड डिलिव्हरी, बॅटची एज अँड टेकन. स्वतः डिसिप्लिन दर्शवत असताना स्पोर्ट्समॅनशिप ज्याला म्हटली जाते, जसं विश्वनाथ जाधवने खूप चांगल्या पद्धतीने टीम 94 कॉमन या संघातून खेळताना जुचंद्रच्या मैदानात त्याने पंचांना सुद्धा ठाऊक नव्हतं की त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श करून गेलाय, तरी सुद्धा तो निघून गेला होता. आणि तेव्हा सगळ्यांनी मैदानात होते जेवढे प्रेक्षक वर्ग त्यांनी टाळ्यांचा गजर केला होता. अशा प्रकारचं विश्वनाथ जाधव हा खेळाडू एक स्पोर्ट्समॅनशिप आहे, जसं अमित कामणकरने स्वतः बोटवरती केलं. म्हणजे असे फार कमी प्रमाणात खेळाडू अलीकडच्या काळात पाहायला मिळतात. तर अलीकडच्या काळामध्ये हे गोष्टी घडणं फार महत्वाची गोष्ट आहे. स्वतःहून आपण निघणं, बॅटची एज तुम्हाला वाटतं त्यावेळेला निघून जाणं, पंचांची अपील करण्याच्या ऐवजी आपण स्वतःने मात्र त्या डिसिप्लिन राखलं तर क्रिकेट फार पुढे जाईल. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला आणि संघाची धावसंख्या 34. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. गोलंदाज आहे मिस्टर रोशन. रोशनचा पहिलाच बॉल खोलवर होता, ऑन साईडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या खेळला गेला. इझिली चौकार येत असताना पाहायला मिळतोय. गॅप मध्ये होता की काय, आणि यस डेफिनेटली चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अपीच्या बॅट मधून येतोय चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 38 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झाला. अमन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. एक अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू. यावेळेला स्विचिटचा फटका परफेक्ट कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. जणू काही यॉन मॉर्गनने मारलेला हा चौकार डेव्हिड वॉर्नरची यावेळेला आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. 4. जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली कर्जाला फिरणारी यारी. थँक्यू. 42 धावा फलकावर लगातार 2 बॉलवर 2 चौकार. प्रकाश तुंबडा एपी आपण पाहू शकतायत इज ऑन अ फायर. रणनीती आखली जाते. येल्लो हॅटकॅप परिधान करणारा विशू जाधव यष्टांच्या पाठीमागे. प्रतीक पाटीलला आपण पाहतात कव्हर पॉइंट मध्ये. आसिफ शेखला शॉर्ट थर्ड मॅन. मंगेश यादवला आपण पाहतात शॉर्ट मिड ऑफ. जय विश्वकर्मा शॉर्ट फाईन लेग. खूप चांगला चेंडू. पहा रणनीती आखली गेली या वेळेला. ही स्ट्रॅटेजी असते क्रिकेटमध्ये. मात्र बारीक सारीक गोष्टी तुम्हाला अद्यावत कराव्या लागतात. रोशनला लगेच होप्स आले की विश्वनाथ जाधव यष्टांच्या पाठीमागे आहे. डेफिनेटली मात्र त्यांनी काहीतरी कानमंत्र दिला असेल, म्हणजेच हे गेम प्लॅनिंग आहे. इथून क्षेत्ररक्षणाची 7 बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा बॉलर तयार. शेवटचे 3 बॉल शेष. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक नव्हता. आउटसाइड द लेग स्टंप. पंच वळतायत आफ्टर लंच नंतर. थोडस एक्सरसाइजचा मौका मिळाला. व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शेष राहिलाय. हा चौथा बॉल ऑन साईडला खेळला गेला. स्लोवर वन चेंडू होता. लो फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केला. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली कलवाकडून ही चुकी होणं अपेक्षित नव्हतं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 47. 4 बॉलचा खेळ झालाय. 47 धावा फलकावर. 47. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. क्या बात आहे. जबरदस्त ॲपीची बॅटिंग या वेळेला फुलले आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना झन्नाटीदार फटके पाहायला मिळत आहेत. 4. थँक्यू. या षटकामध्ये 4 चौकार, तब्बल 17 धावा खर्च केले. संघाची धावसंख्या टोटल 51 वर जाऊन पोहोचली गेली. 51. टीम 94 कॉमन टीमची पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोशन आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने ओव्हर द विकेटने. बॅटचा टो लागला होता. परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. मध्यभागी चेंडू जरूर पाहायला मिळाला नाही बॅटच्या. आणि इथून एक धाव प्राप्त केली जाते आणि संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली गेली. पहिली मात्र सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती. स्ट्रगल करत होते पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधवच्या गोलंदाजीवर. आणि तदनंतर दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 8, चौथ्या षटकामध्ये एक षटकार आला आणि 9 धावांचं योगदान दिलं विश्वनाथ जाधवने. तदनंतर रोशन, आणि रोशनने मात्र 18 धावा खर्च करत या 5 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली आणि 53 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं. 53 रन्स टू विन असतील.
चला ध्रुव 11 पिंपळास आणि त्याचप्रमाणे आपण पाहता सातिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या सातिवलीचे कर्णधार कॅप्टन आलेले आहेत. ध्रुव 11 पिंपळास टीमचे कॅप्टन येत आहेत. चला या आपण टॉस करूया. थँक्यू. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी कृपेश कुडू यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनचं वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. एक संघ भिवंडी तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून, तर एक संघ पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया वेलकम. कॉइन स्पिन करायचंय. छापा आणि यस डेफिनेटली छापा आलेला आहे. धन्यवाद कृपेजी कुडू. तर सातिवली संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपलं वेलकम आहे. कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर? खूप मस्त वाटतंय आणि ग्राउंड पण खूप मस्त आहे, नियोजन पण खूप मस्त आहे. नक्की सातिवली बी टीम या ठिकाणी खेळली होती. जो संघ खेळला होता पराभूत झाला होता. काही चर्चा झाली होती? नाही, चर्चा तर नाही झाली. तर म्हणजे आम्ही आता खेळलो तर चांगला खेळायचा प्रयत्न करू असं आणि पुढे जायचा प्रयत्न करू. टॉस जिंकला, काय निर्णय असेल आपला? बॅटिंग बॅटिंग करणार आहात. त्या बॅटिंग करण्याचं एक कारण? जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू आणि समोरच्या म्हणजे संघाला म्हणजे असं नक्कीच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. या स्पर्धेचं आयोजन खूप मस्त आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण दूरवरचा प्रवास करून आलेला आहात. वसई तालुका आणि नवसे गावामध्ये तुमचं प्रथमतः वेलकम आहे. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फिल्डिंग घेतली असती. फिल्डिंग, आता मनासारखी फिल्डिंग आलेली आहे. 30 बॉल तुम्हाला फेस करायचे आहेत. 30 बॉलमध्ये त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तुमचा एक काय हेतू असेल की या धावांपर्यंत रोखलं तर आपण इझिली चेस करू? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच भिवंडी ही क्रिकेटची पंढरी आहे. आता पालघर वाड्यामध्ये पिंपळास हा गाव आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत वाडा म्हणजे पालघर जिल्हा आणि ज्या पद्धतीने हे आयोजन पाहायला मिळतं, कसं वाटतं आयोजन? खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळायला पण मजा आहे. नक्कीच जास्त बोलत नाहीत कॅप्टन, परंतु विथ द बॉल आणि विथ द बॅटने खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दर्शवतील. तर नुकताच टॉस झाला कृपेजी कुडू यांच्या शुभ हस्ते आणि टॉस होत असताना आपण पाहिलं सातिवली टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. धन्यवाद कॅमेरामॅन मोनित कुडू, पाटील नेटवर्क. आदरणीय धमशील पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. डीजीपी मैदान ज्यांच्या नावाने गाजतंय तेच मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. या मैदान मालक उपस्थित झालेले आहेत. तर धमशील पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. धानीव टीम एक 12th मॅन येऊ द्या. या नावा माहिती असतील तरी सुद्धा एक कंपल्सरी आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे. प्रकाश तुंबडा ॲपी आपल्या गोलंदाजी मार्कवर. विश्वनाथ जाधव अँड एका साईडला आपण पाहतायत मंगेश यादव. विश्वला आपण पाहतायत. सामन्याला सुरुवात, पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. ऑल द बेस्ट. 53 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल प्ले करण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडूला फक्त चेक केलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. राहिल अन्सारी या टीमचा बाहुबली आज अकबर शेख आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. थोडंसं अनफिट असल्यामुळे मात्र रेस्ट घेत आहेत. 12 ते 16 कॉमन प्रीमियर लीग मध्ये आवर्जून पाहायला मिळतील. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. प्रकाशला माहिती आहे विश्वनाथ जाधवचे जे वीक झोन स्ट्रॉंग झोन काय आहेत, कारण एकाच टीम मध्ये भरपूर वेळा खेळले गेलेत हे आपण सातत्याने जाणलंय. प्रकाश तुंबडा हॅपी इथून ऑफ साईडला
पॅटर्न शॉट पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्सने 4 धावन करतात. चौकार सुस्वागतम, चौकार वेलकम बाउंड्री. थँक्यू. तिसऱ्या बॉलवर जबरदस्त विश्वनाथ जाधवचा फेवरेट शॉट पाहायला मिळतो. कव्हरला जो खेळतो ना तो पॅटर्न शॉट आहे. तो सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वी फॅक्टर मध्ये क्लास टायमिंग. ही ताकद आहे, ही नजाकत आहे विश्वनाथ जाधवची, विशू या बॅटरची. 6. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 10 आहे धावसंख्येवर. 20 रन ऑन द बोर्ड. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पहिले 2 बॉल अप्रतिम हाताळले होते प्रकाश तुंबडा एपीने. तिसऱ्या बॉलवर प्रहार केला, एक्स्ट्रा कव्हरला खेळला, खूप चांगला बॉटम हँडचा उपयोग केला. आणि चौथ्या बॉलवर वी फॅक्टर मध्ये खेळणारा हा खेळाडू तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून प्रकाशकडे पाहिलं जातं. खूप चांगला चेंडू होता, खोलवर चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. वैभव धूम पुढे सरसावेल. ॲज अ कॅप्टन म्हणून वैभव या खेळाडूकडे पाहिलं जातं. अकबर शेखने मात्र त्याच्यावर दारोमदार दिली आणि खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. जय म्हात्रेसारखा वन ऑफ द बेस्ट फिल्डर, छोटा पॅक बडा धमाका म्हणून आज आपण पाहताय. धनराजला प्रमोट केलं होतं परंतु धनराजने तेवढं इफेक्टिव्ह कामगिरी केली नाही. हकीम सारखा एक नवतरुण उभारता एक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हा सुद्धा खेळाडू मात्र आपण पाहू शकतायत. म्हणजे ही संपूर्ण कॉमन प्रीमियर लीगची देण आहे, KPL ची देण आहे. कारण नंबर 1 ची स्पर्धा झाली लीगच्या फॉर्मॅटमध्ये, ती कॉमन प्रीमियर लीग. आणि आमचं सुद्धा भाग्य लाभलं त्या स्पर्धेला समालोचन करण्याचं. यंदा 12 ते 16 अशी स्पर्धा आहे, त्यामध्ये 15-16ला जरूर मी त्यांचं ऋणी राहीन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. एक चौकार, एक षटकार पाहायला मिळाला आणि चांगली सुरुवात करत असताना 11 धावांवर मजल मारली. कंपॅरिझन करताना 7 धावा विश्वनाथ जाधवच्या गोलंदाजीवर होत्या. कॉमन टीम 94 कॉमन टीमची सिच्युएशन होती. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये 7, तर इथे जो आपण पाहतायत काजल स्पोर्ट्स धानीव टीमची स्थिती आहे 11. पूर्णाचे जे आहेत ते खऱ्या अर्थानं विनोदजी पाटील यांनी स्पॉन्सरशिप केलेला हा संघ धानीवचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला, नो मीटिंग नो टाइम, घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. DJP मैदान एक ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आणि त्या मैदानाचे मालक उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावर. धरमशी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. आई चामुंडाई चषक 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्येच जबरदस्त दमदार आणि शानदार आयोजन केलं. त्यांचं वेलकम आहे. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला उपस्थित झालेत. प्रत्येक संघाचे पाठीराखे उपस्थित झालेले आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना जरूर मोटिवेट करण्यासाठी उपस्थित झालेले त्यांचे पाठीराखे, त्या सर्व संघांच्या पाठीराख्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. राहिल अन्सारी. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडूला येऊन दिलं, त्या मिनिटमध्ये खेळले, फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू सीमारेषा पलीकडे. थर्ड मॅन क्लिअर करणारा हा चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. राहिल अन्सारी.
गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. थोडेसे बॅकफूट फ्रंटफूट ओळखत असताना पाहायला मिळत आहेत. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता 53 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. साहिल पाटील जॉईंट होत आहेत आफ्टर लंच नंतर. पाटील नेटवर्कचे सुंदर अपडेटर. यावेळेला स्विच हिटचा फटका जरूर खेळला गेला. अप्रतिम सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता या षटकातील दुसरा चौकार. थँक्यू. अप्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. जे मात्रे पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. काजल स्पोर्ट्स धानीव या टीमची स्थिती पाहायला मिळते. ग्राउंड पोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. विश्वनाथ जाधव एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार आणि डाऊन द अर्थ असलेला हा खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी मात्र कव्हर केलेत परंतु पाय जमिनीवर ठेवून त्यांनी मात्र सुंदर खेळ केलाय. असं नाही आहे की मात्र एक मॅन ऑफ द सिरीज त्याला बाईक मिळाली म्हणून त्याने मात्र जरूर प्रत्येक खेळाडूला त्यांनी व्यवस्थित तोच मान सन्मान दिलाय. हेच क्रिकेटमध्ये हेच तुमचं खूप मायने राखतं. तुम्ही क्रिकेट खेळतायत ही गोष्ट खरी, परंतु तुम्ही ते कितपर्यंत क्रिकेट जगतायत ही सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. काही खेळाडू येतात आणि लगेच जातात, परंतु तुम्ही क्रिकेट खेळत असताना माणुसकीचं नातं या गोष्टीला धरून चाला. डिसिप्लिन क्रिकेट, स्पोर्ट्समॅनशिप. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधीही आयुष्यात खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर आयुष्यात कधीही घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात खेळाडूंनो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स. मंगेश यादव एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. ऑन साइडला जरूर खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक सेफ झोन मध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, फेकी करेल. 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते. भूषण कुडा आम्हाला दर्शवत आहेत 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स. विजयासाठी 31 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजेच काहीतरी इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल या गोष्टी ऑन साइडला खेळला गेला आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ऑन ड्राईव्ह खेळत असताना अमित कामणकर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये 23 धावा. विजयासाठी इथून जर आपण पाहिलं तर 30 धावेची आवश्यकता असेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ शेष राहिलाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 30 धावा. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 10चा पाहायला मिळतोय. जमेची बाजू आतापर्यंत काय आहे तर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून मार्गस्थ ज्या पद्धतीने तग लावून राहिलेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. प्रवीण कुडू आमच्या अगदी बरोबर समालोचन कक्षेच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या व्यासपीठावर परशुराम कुडू साहेब, धनंजय पाटील पिंटे यांना आपण पाहतायत. कृपेश कुडू यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे वैभवजी पाटील या स्पर्धेचे प्रेसिडेंट
म्हणून अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. मितेश पाटील असतील, दीपेश कुडू या मैदानाचे मालक अर्थातच आदरणीय सन्मान्य धरमशी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निकेश वजे असतील, हार्दिक कुडू असतील, संकेत पाटील असतील, हे संपूर्ण जी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचे आयोजक आणि मयूरजी कुडू क्रिकेटचे निस्सीम चाहते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल मंगेश यादव एक धावेने आपल्या पार्टनरला स्ट्राईक एंड कडे आणतोय. काजल स्पोर्ट्स धान्यू टीम जाऊन पोहोचते फलकावर 24 या धावसंख्येवर. मोठी फळी आहे या संघामध्ये, परंतु विश्वनाथ जाधववर दारोमदार, जय विश्वकर्मा, नंदन विश्वकर्मा अशी जी मोठी फळी पाहायला मिळते. परंतु विश्वनाथ जाधव एक सामन्याला घेऊन खेळणारा हा खेळाडू आहे. कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करायची, कोणत्या कंडिशन मध्ये कशी फलंदाजी करायची संपूर्ण ठाऊक असलेला खेळाडू. आतापर्यंत ज्या खेळाडूच्या नावावर 3 बाईक आणि एक 4 व्हीलर चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. यानंतर ध्रुव 11 पिंपळास जो वाडा तालुक्यातून बिलॉंग करतोय. ऑन साईडला काय फटका खेळलाय, पूलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना सरळ चेंडूला पाठवलंय महिला कक्षेच्या स्वागतासाठी. नारी शक्तीला सलाम. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑफ टीमच्या खूपच बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं होतं आणि यस डेफिनेटली व्हाईट बॉल. अजून एक स्पर्धा येते श्री स्वामी समर्थ चषक. दिनेश मांगेला यांच्या माध्यमातून 2024 आयोजित भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र. ऑन साईडला काय फटका खेळलाय, इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स, इझिली अँड कम्फर्टेबल सिक्सर, षटकार. थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37-37. 37 धावा फलकावर पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधवने जी आक्रमकता दाखवली, प्रथमतः संयम दाखवला आणि आता आक्रमकता. पुन्हा एकदा लगातार तिसरा षटकार, 3 इन रो. ही ताकद आहे विश्वनाथ जाधवची. का मला निवडलं होतं शेवटच्या लॉट्स मध्ये, मात्र माझं नाव का निघालं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम या स्पर्धेमध्ये दादोजी कोंडदेव ठाणेच्या मैदानात गजबजवलेला हा खेळाडू आणि आज पालघर जिल्ह्याचा अनमोल रत्न पाहायला मिळतो. 3 खेळाडू खेळले, सुमित डेकले, प्रीतम बारे, विश्वनाथ जाधव. त्यामध्ये विश्वनाथ जाधव आज प्रत्यक्षात या डीजेपीच्या मैदानात एक फॉर्मॅट मध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर विश्वनाथ जाधव पहिली पायरी ज्या संघातून चढली त्या पहिल्या पायरीला विसरत नाहीये. ग्रेट. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला क्लीन बोल्ड प्रकाश तुंबडा. दोन्ही मैत्रीपूर्ण खेळाडू आहेत, जातायत सांगतायत आणि इथून मात्र आपण पाहतायत की तू 3 षटकार मारू शकशील परंतु मी विकेट तुझी घेऊ शकेन आणि ते क्लीन बोल्ड केलं. दांडी गोल विश्वनाथ जाधवच्या एक चांगल्या खेळीचा अंत. बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. आज जास्तीत जास्त सर्वात खुशी कोणाला झाली असेल तर मीनू विशू म्हणून लैला. जरी तो या स्पर्धेतून बाहेर जरी गेला तरी सुद्धा आज त्याची बॅटिंग पाहण्यासाठी तो आला असेल आणि खूप खुश झाला असेल, कारण याच खेळाडूला तो आयडियल मानतो. म्हणजे जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, कोणीतरी आपल्याला आयडियल मानलं पाहिजे, तेव्हा तुमचं ते सक्सेस होतं. परंतु यश हा शब्द आपल्या डिक्शनरी मधून सातत्याने मिटत नाही. अजून एक स्पर्धा येते श्री स्वामी समर्थ चषक 2024 आयोजित भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र 10 तारखेला असेल. येत्या बुधवारी 10 तारखेला म्हणजेच एप्रिल महिन्यात संघ 8 ओपन संघ असतील. 1 दिवसीय स्पर्धा आहे. प्रवेश शुल्क 21,000. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर 1 लाख आणि 8 संघांना प्राधान्य दिले गेले. जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर दिनेश महादेव मांगेला यांच्याशी संपर्क साधा.
जय विश्वकर्मा म्हणतायत टायगर अभि जिंदा आहे. तीच दहशत, तोच दरारा, षटकार. स्मार्ट डॅशिंग मुंडा गाजवलाय सारा इलाका. आता विजयासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. तर दिनेश मांगेला यांच्याशी संपर्क साधा आपण. नारंगीचं मैदान आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान नारंगी. दिनेश महादेव मांगेला यांच्याशी संपर्क साधा. 21,000 शुल्क आणि प्रथम पारितोषिक 1,50,000 DBN लाईव्हच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर केली जाईल. अजून एक स्पर्धा येते बहुजन विकास आघाडी पुरस्कृत YK क्रीडा मंडळ व महाराष्ट्र बॉईज आयोजित माऊली चषक. 50,000ची ती स्पर्धा आहे आणि त्यामध्ये चंदनसर गट, एक गाव एक संघ आणि खुला गट असे 3 फॉर्मॅट आहेत. 28 मार्च ते 31 मार्च असं मात्र या स्पर्धेचं आयोजन. स्थळ आहे सेंट झेवियर मैदान, राजीव नगर, सेंट झेवियर शाळेमागे, विरार पश्चिम. लगदीर, नयन, विपुल आणि काके यांच्याशी आपण संपर्क साधा या स्पर्धेसाठी. लेग ग्लान्स जरूर केला गेलाय. प्रकाश तुंबडा चेंडूला फील्ड करतील. कोणती धाव येत नाही. अमित कामणकर गोलंदाजीचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. टीम 94 कामण हळूहळू मात्र पराभवाची चव, परंतु काय झेल टिपला. जबरदस्त. हकीम त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. वॉट कॅच. हकीम या संघाचा जॉन्टी रोड्स. जबरदस्त पर्सनॅलिटी. वॉट कॅच, मॅग्निफिसंट कॅच. आज हकीम जाता जाता सांगून गेला की माझ्या स्टेटसला हा झेल राहील, नो डाऊट. आणि टीम 94 कामणचा इन्स्टा ऑफिशियल इंस्टाग्रामला त्या पेजला मात्र ही झेल पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. ग्रेट कॅच बाय हकीम. 4 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय. नंदन विश्वकर्मा न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. आई चामुंडाई चषक 2024 वर्ष पहिले. DJP मैदान नवसई, पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये. नवसईच्या या मैदानाचा सातत्याने उल्लेख करावा असं वाटेल, कारण याच मैदानात ओपनचे खेळाडू सुद्धा खेळून गेलेत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इथे 4 धावेची गरज असताना आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना परिपूर्णता. अमित कामणकर इज ऑन अ हॅट्रिक. ग्रेट बॉलिंग. फलंदाज बाद. नंदन गॉन. हे झुकला नाही कुणा पुढं अन झुकणार नाही कधी. अरे झुकला नाही कोणा पुढं अन झुकणार नाही कधी. तुमचं नाव येतं साऱ्या आधी, चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. तुमचं नाव येतं साऱ्या आधी, चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 49. 49. 4 धावेची आवश्यकता. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. अमित कामणकर इज ऑन अ हॅट्रिक. आसिफ शेख स्क्वेअर ऑफ द विकेटचा बिताच म्हणून पाहायला मिळतो. स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकतायत. हवेची खूप झुळूक आणि बेल्स यावेळेला आपण पाहतात खाली पडते. त्यासाठी पंच शार्प नजरेने पाहतायत. काजल स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर विनोदजी पाटील खुश असतील. पूर्ण या ठिकाणाहून ते मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी माहिती प्रतीक पाटील धानिवचे यांनी दिली. आणि प्रतीक पाटील ओमीचा मात्र बिग फॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ओमकार देसाई. संघाची धावसंख्या फलकावर 49. विजयासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. आसिफ शेख भरपूर वर्ष या खेळाडूने सुद्धा या स्पर्धा संघाला दिलेत. अमित कामणकर जुना जाणता खेळाडू. म्हटलं स्क्वेअर कटचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. असं नाहीये की आसिफ शेख मात्र मैदानात उतरलाय आणि त्या क्षेत्रामध्ये कधीच चेंडू गेलेला नाहीये. त्या क्षेत्रातून एवढ्या धावा त्याने खोऱ्याने वाहिलेत ना आपल्या करिअरमध्ये, भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 50. कधी पल्लू स्कूप सुद्धा त्याचे पाहिलेत डोळ्यासमोर. इथून रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. युवा क्रांतीपासून सुरू झालेला प्रवास तो धानिवच्या संघापर्यंत. जय विश्वकर्माचा. ग्रेट बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन काजल स्पोर्ट्स गावदेवी धानिव अँड हार्ड लक टीम 94 कामन. अकबर शेख, राहिल अन्सारी, वैभव धूम, प्रकाश तुंबडा, अमित कामणकर, अमन, धनराज असेल, हकीम असेल, वैभव धूम.